मी माझा परिचय करून देतो। मी प्रफुल्लचंद्र निवृत्तीराव गोंढरे। मला हे गाव पप्पू या नावाने, लाडाच्या नावाने ओळखलं जातं। मला या गावात मी अंधोरी जिल्हा परिषद गटामधून भाजप राष्ट्रवादी युतीच्या याच्यातून मला उमेदवारी मिळालेली आहे। आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, आदरणीय आपले आदरस्थान तालुक्याचं म्हणजे शान बाळासाहेबजी जाधव साहेब यांनी मला उमेदवारी दिलेली आहे। माझ्यावर खूप मोठा विश्वास टाकलेला आहे आणि मी राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाच्या पक्षाकडून मी लढत आहे। माझं चिन्ह घड्याळ आहे आणि माझ्याबरोबर अंधोरी जिल्हा पंचायत समिती घनामधून सुधीर शिवाजीराव गुट्टे हे उमेदवार आहेत आणि तिकडे थोडगा पंचायत समिती म्हणलं तर डॉक्टर अंजली गौंड ह्या उमेदवार आहेत। असली तरी त्याचे टायमिंग अशी इतकी ही विचित्र असते की शेतकऱ्यांना रात्रीची लाईट दिली जाते आणि रात्री त्यांना पाणी द्यावं लागतं। हा विषय आहे। पाणी पुरवठ्याचा विषय आहे। पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या जातात, मोठमोठ्या योजना राबवल्या जातात, परंतु तो कार्यान्वित होतात, परंतु तो पुन्हा टिकत नाहीत। अशी अवस्था प्रत्येक क्षेत्रात आहे, ग्रामीण भागात आहे। रस्ते घ्या, खेड्यातले रस्ते घ्या, कचऱ्याचा विषय घ्या आणि स्वच्छतागृहाचा विषय घ्या, सार्वजनिक शौचालय असो, हे अशा खूप काही समस्या आहेत। आणि सर्वात ग्रामीण भागात जी काही म्हणजे जडलेला रोग म्हणला तरी चालेल की आता इथल्या लोकांना असं वाटायला लागलं की बा खेड्यातलं शिक्षण काय म्हणजे योग्य नाही, शिक्षणाचा दर्जा तेवढा टिकलेला नाही। प्रत्येक जण आपल्या मुलांना शहरात तालुक्यात शिक्षणासाठी, ह्याचं कारण असं आहे किंवा इथं जी काही सुविधा मिळायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या त्या सुविधा पुरवण्याचं काम मी जर निवडून आलो तर म्हणजे करण्याचा निश्चित प्रयत्न करील। रस्ते असोत, पाणी पुरवठा असो, स्वच्छतेचा विषय असो। आणि आमच्या गावामध्ये पाहिलं तर जातीयता हा विषय नाही। तुम्ही बघा म्हणजे इलेक्शन पुरतं थोडंफार राजकारण कुठेही चालतं, पण इलेक्शन संपलं की आमचं गाव एकमेकाच्या लगेच मतदान संपलं की एकमेकाच्या खांद्यावर हात टाकतं, असं हे आमचं गाव आहे। आणि हाच आदर्श मी माझ्या पूर्ण जिल्हा परिषद सर्कलमध्ये राबवण्याचा निश्चित प्रयत्न करीन। पप्पू काका गुंडरे दोघांना लक्ष राहू द्या। कार्यकर्ते असतील, मतदार बंधू असतील, ज्या काही मागण्या मांडतात त्या आम्ही तत्पर तिथपर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करू, तुमचं काम होईल त्या पद्धतीनं